हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल उर्मीज बेक्स अँड रेसिपीज. तर आज आपण बनवणार आहोत अंडा टिक्का मसाला. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, तो चिरून घेतला, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक घेतलेला आहे, थोडंसं लसूण घेतलेला आहे आणि काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे दही आणि इथे अंडे उकडून घेतलेले आहेत आणि ते अंड्याचे असे छानपैकी स्लाइस केलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने अंड्याचे स्लाइस करून घेऊ शकता. तर आपण करून घेऊ आधी अद्रक आणि लसूणची पेस्ट. खलबत्त्यामध्ये मस्त असं छान कुटून घ्यायचं आहे आपल्याला. ते छान बारीक होईपर्यंत, अशी पेस्ट तयार होईपर्यंत कुटून घ्यायचं आहे. त्याला एकत्र झालेलं आहे ते छानपैकी. नंतर आपण टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेऊया. टोमॅटोची प्युरी करून घेऊया. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आपण. आता हे आपण ग्राइंड करून घेऊ. मस्तपैकी ग्राइंड झालेली आहे आपली टोमॅटोची आणि कोथिंबीर प्युरी. तर तेल गरम करत ठेवलं होतं आपण. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला, तो छान तडतडला. नंतर आपण जिरे टाकून घेऊया. छानपैकी ते तडतडलंय. त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला होता, तो टाकून घेतला आपण. कांदा मस्त असा परतू द्यायचा आहे आपण तेलावर. मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला ठेवायचा आहे. कांदा छानपैकी परतून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घेतली. छान कांद्यामध्ये आपण ती मिक्स करून घेऊया. म्हणजे आल्याचा आणि लसूणचा छानपैकी असा फ्लेवर येईल त्याला. ते मिक्स झाल्यानंतर आपण जी कोथिंबीर आणि टोमॅटोची प्युरी केलेली ती टाकून घेतली आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. यासाठी आपल्याला गॅस फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि प्युरी छानपैकी मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. गरम मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेला आहे, हळद आणि मीठ टाकलेलं आहे. ते पण छान एकजीव करून घेऊया आपण. मसाला छान असा परतू द्यायचा आहे आपल्याला त्याला. नंतर हा आहे टिक्का मसाला. तो टिक्का मसाला टाकून घेतला आपण. आपलं जे दही होतं ते आपण मिक्सर मध्ये टाकून घेऊया. म्हणजे ते थोडंसं ग्राइंड करून घ्यायचंय, म्हणजे दहीच्या गुठळ्या राहत नाही. मिक्सरला थोडंसं ग्राइंड करून घेतलं आणि ते आपण त्याच्यामध्ये टाकले. म्हणजे ग्रेव्ही एकदम छान अशी घट्ट होते आणि टेस्टला पण काही वेगळीच चव येते. मस्त अशी ग्रेव्ही आपण परतून घेऊया. ती दही छान असं मिक्स झालं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय आपण त्याच्यामध्ये. थोडीशी गॅस फ्लेम वाढवली आपण आणि ते उकळू देतोय आपण. म्हणजे मसाला पूर्णपणे शिजेल. जे पण आपण स्लाइस केले होते थोडेसे तव्यावर परतून घेतलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया ग्रेव्ही मध्ये. ते छान मिक्स करून घेतोय आपण. 5 ते 7 मिनिटं आपण त्याला झाकणी ठेवून शिजवलं आणि आपलं अंडा टिक्का मसाला रेडी झालेला आहे. छानपैकी अशी कोथिंबीर त्याच्यावर सर्व केली. तुम्ही बघू शकता किती छान दिसू राहिलंय टेस्टी अंडा टिक्का मसाला. तुम्ही सुद्धा ट्राय करा तुमच्या घरी आणि कसा झाला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि इथून पुढे तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा सांगा. आजसाठी एवढंच.
थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड